राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ, खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार लक्ष्मण जगतापांमध्ये दिलजमाई। मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस होती। मात्र ही धुसफूस मिटवून समेट घडवण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर यश आल्याने मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यासमोरील आव्हान आणखी वाढले आहे। मावळमध्ये शिवसेनेचे नेते श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार आहेत। याच मतदारसंघात भाजपचे लक्ष्मण जगताप हे श्रीरंग बारणे यांचे विरोधक मानले जातात। बारणेंच्या शिवसेना आणि जगतापांच्या भाजपची युती असली तरी पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये वाद सर्वश्रुत होता। स्वतः श्रीरंग बारणेंनी अनेकदा जाहीरपणे लक्ष्मण जगतापांवर आरोप केले होते। श्रीरंग बारणे यांनी लक्ष्मण जगतापांवर केलेले सर्व आरोपही आता मागे घेतले आहेत। त्यामुळे मावळमध्ये भाजप आणि शिवसेना एकदिलाने लोकसभा लढण्यास सज्ज झाली आहे। दृष्टिकोनातून या निवडणुकीला सामोरे जाण्याचा आदेश दिला। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः माझ्याशी फोनवर बोलून या संदर्भामध्ये मला देखील काही सूचना दिल्या आणि त्यानंतर सचिन पटवर्धन आणि मी स्वतः आमदार लक्ष्मण जगताप यांच्या घरी जाऊन निवडणुकीच्या माध्यमातून विनंती या संदर्भामध्ये मी स्वतः केली होती। मध्यंतरीच्या कालावधीमध्ये शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत, नीलमताई गोरे, त्याचबरोबर गिरीशजी महाजन भारतीय जनता पक्षाचे मंत्री आणि नेते यांनी देखील बैठका घेतल्या आणि त्या बैठकामध्ये आमच्या दोघांमध्ये गैरसमाजाच्या बाबतीमध्ये चर्चा केली। काल संध्याकाळी गिरीशजी बापट, गिरीशजी महाजन यांनी या संदर्भामध्ये मी स्वतः आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामध्ये बैठक झाली। पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आमच्या दोघांशी चर्चा केली आहे। गेल्या जवळपास 10 वर्षाच्या कालावधीमध्ये मी स्वतः अनेक वेळा या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये स्वतः आमदारांच्या विषयी अनेक आरोपाच्या बाबतीमध्ये आपल्या मीडियाच्या समोर आलेलो होतो। त्यांनी देखील त्या संदर्भामध्ये आरोप केलेले आहेत। त्या आरोपाच्या बाबतीमध्ये मी स्वतः सगळे आरोप या संदर्भामध्ये मागच्या बैठकीमध्ये किंवा आपल्या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वतः सांगितलेले की या आरोपाच्या बाबतीमध्ये मी स्वतः या संदर्भामध्ये खुलासा करतो की हे आरोप करत असताना हे राजकीय दृष्टिकोनातून केलेले आरोप होते। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विदुष्ट खरं तर नव्हतं, हे राजकीय विदुष्ट होतं आणि म्हणून या शहराच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि या शहराच्या लोकसभा मतदारसंघाच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून युतीचा निर्णय पक्षप्रमुख आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अमितजी शाह यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाशी एकरूप होऊन मी स्वतः या संदर्भामध्ये 2 पावले मागे येऊन हे सगळे केलेले आरोप हे मी मागे घेत आहे आणि आमच्यामधले असलेले गैरसमज सगळे दूर करण्याच्या संदर्भामध्ये मी स्वतः पुढाकार घेऊन या संदर्भामध्ये मी पावले उचललेली। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप यांच्यात दिलजमाई घडवून आणली। याआधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही बारणे जगताप वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता। खरं तर आम्ही सर्वांनी आत्मपरीक्षण केलं। आपण ज्यावेळेस दुसऱ्याची चूक पाहतो त्यावेळेस खूप प्रश्न पडतात, पण आपण ज्यावेळेस आपली चूक शोधायला जातो त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न सुटलेले असतात आणि मला वाटतं आम्ही दोघांनी त्याच कृतीचं अंमलबजावणी केली आणि त्यातनं आमच्यामुळे जे प्रश्न निर्माण झाले होते किंवा आमच्या एकमेकातल्या गैरसमजामुळे जे प्रश्न निर्माण झाले होते ते कसे सुटतील यासाठी दोघांनी प्रयत्न केला। त्याच्याही पुढे जाऊन गेले 10 वर्षात आमच्या दोघांत निश्चित मतभेद होते। मतभेद असले तरी आमच्यात मनभेद नव्हते आणि जे मतभेद होते ते विकासाच्या कामाच्या दृष्टिकोनातूनच होते, वैयक्तिक स्वरूपातले कुठलेही मतभेद नव्हते। तसंही पाहिलं तर माझ्या पक्षाचं ब्रीद आहे की पहिला देश मग पक्ष आणि मग व्यक्ती। माझ्या कुठल्याही नफा तोटा किंवा स्वार्थापेक्षा माझा पक्ष मला मोठा आहे आणि माझ्या पक्षापेक्षा मला देश मोठा आहे आणि देशांसाठी मोदींची गरज आहे आणि म्हणून ह्या एकाच विचाराने आम्ही सर्वजण एका व्यासपीठावर आलोय। येऊ घातलेल्या लोकसभाच्या निवडणुकीत मला वाटतं की मावळ विधानसभेत जे 6 मतदारसंघ येतात त्या 6 मतदारसंघात सगळ्यात विक्रमी मतं चिंचवड विधानसभेतनं कशी देता येतील
यासाठी भारतीय जनता पक्षाचे आणि चिंचवड विधानसभेचे सदस्य म्हणून मी मनापासून प्रयत्न करतो. श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप यांच्यातील वाद मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने बारणे आणि जगताप यांच्यातील वाद मिटल्याने आता पार्थ पवार यांच्यासमोरील अडचणी वाढणार आहेत. पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाकडे यंदा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे, कारण इथे महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी लढत होणार आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या रिंगणात आहेत, तर शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे पार्थ पवार यांना टक्कर देणार आहेत. अजित पवार यांनी मुलासाठी मावळ लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात म्हणजे 29 एप्रिलला मावळ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54.